लय मोठा प्रॉब्लेम झाला. बघू आपली वस्तू आहे का नाही इथं. उचललो कोणी. आपलं माईक हरवलं आहे. मी इथे विसरलो. काल इथंच ठेवलं वाटलं रे. मग काल घेतलं तर का. आता आपण खाली बघून आलं माईक नाही बॅग मध्ये. इथंच विसरून गेला आपण. मला वाटतंय मी तरी घेतला असेल माईक. जे झालं गेलं की काल लक्षातच आलं नाही की आपण माईक घेतलाय म्हणून. वाटते खाली गेले, प्रॅक्टिस केले आणि आजसाठी पुशअप मारला आणि ठेवले बॅगामध्ये बरं का. आणि आज बघतो तर काय बॉक्स खाली आहे. तर घरी जाऊन बघतो, चेक करतो. तर जाताना सरांना विचारतो. जाऊ द्या, जे झालं ते गेलं. इथल्या ठेवायला आपल्या चॅलेंजकडे फोकस करू, कारण की आपल्यासाठी टाइम महत्वाचा आहे. मी जाताना विचारतो आणि घरी जाऊन बघतो. मग तुम्हाला सांगतो उद्या आपल्याकडे माईक आहे का नाही, का हरवलं. बरं का भावांनो, गलती झाली आपलं माईक हरवलं आहे. आपली गलती आहे. माईक गेलं आपलं, हरवलं बरं का. तर गलती आपण मान्य करू, चॅलेंजकडे जाऊ, कारण की वेळ न घालता आपण प्रॅक्टिस करू. आपला एपिसोड तर तुम्हाला सांगितलंच आहे. आपण घेणार आहे पहिलं नॉर्मल पुशअप मारू. ते मी 40+ या मायनस जेवढे गेले तेवढे मारू. फ्रॉक स्टँड घेऊ. आता माझा बोलायचं मूड नाही, कारण की आता आवाज भरपूर येणार बरं का. तर सॉरी भावांनो, मी करा म्हणून केलं नाही, डोकं साध्य नाही गेलं. तरी चला आता मी फ्रॉक स्टँड नॉर्मल पुशअप मारल्यावर भेटतो. तुम्हाला सांगतो की नॉर्मल पुशअप कसं गेली आणि फ्रॉक स्टँड किती सेकंड केले ते तुम्हाला सांगतो. मला काय वाटते आता आपल्याला कसं जाईल का नाही. पहिले तर आपला मूडच खराब आहे. माईक एक हरवलं आहे. तर मी सरांना विचारतो. नाही म्हणलं. नॉर्मल पुशअप 40 मारलं. वाढवा म्हणलं, नाही गेले असते, कारण की पहिलेच एनर्जी आपली डाऊन झाली खाली पूर्ण. मला वाटते खाली 70% एनर्जी डाऊन झाली. आता जे आहे ते आपल्याला 30% वरी वापरायचं आहे. काळजीपूर्वक वापरू. फ्रॉक स्टँड किती सेकंड होल्ड केलाय तुम्ही मला कमेंट करा. मोजलं नाही, मला वाटते 30 सेकंड प्लस तर असेल. मान्य करतो मी, कारण की मी गाणं लावलं ना, त्याच्यावर फोकस केलं पूर्ण. आपल्या हाताकडे पण फोकस होतं. प्लस केलं आपण होल्ड. आणि आता बघू का होते का नाही. पहिल्या सेटला वाजल्या 5:30, 40 तर तुम्हाला भेटू पहिल्या सेट कम्प्लीट झाल्यावर.
मी आता घेतला आहे आणि एकदम खराब गेला, कारण की मला कळलंच नाही की 5-6 मिनिट काय करायचं आहे का नाही. माझं लक्ष नव्हतं माईकच्या नादामध्ये, माझं लक्षच नव्हतं. 6 ते 7 मिनिट, 3 मिनिट किंवा 2 मिनिट फक्त चांगली प्रॅक्टिस झाली. 6 ते 7 मिनिट एकदम खराब गेले. मला समजा नाही गेले मी काय बोलू का. आणि एकतर पहिले आपले नुकसान झालं तर ते बघू. सर आलं तर सरला विचारू सरकडे कोणी दिले का नाही बघू. पहिला सेट तर खराब गेला. माईकच्या नादामध्ये मला समजलं नाही काय करायचं काय नाही, माझं लक्ष नव्हतं. मी स्टेप विसरल तो, ते 3 स्टेप आठवले मला. दुसऱ्या सेटला काहीतरी चमत्कार झाला पाहिजे बरं का. चला दुसरा सेट घेऊ लगेच.